हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। तरी आज आपण बनवणार आहोत कॅफे स्टाईलचे फ्रेंच फ्राईज अगदी घरच्या घरी फक्त 10 ते 15 मिनिटात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी 4 मीडियम साइजचे बटाटे घेतले आहेत। तरी आता आपण बटाट्याचे साल काढून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण आपल्याला सगळे साल काढून घ्यायचे आहे। आता आपण बटाटा कट करून घेणार आहोत। तुम्हाला मी दाखवते कसा कट करायचा। थोडंसं पूर्ण त्याला कट करून घ्यायचं आणि बरोबर याच्या मधून 3 भाग करून घ्यायचे आपल्याला। हे बघ, अशा प्रकारे 3 भाग करायचे आणि एवढ्या साइजचे आपल्याला सर्व बटाटे कट करून घ्यायचे आहेत। आता मी सगळे बटाटे कट करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत, जेणेकरून त्याचं स्टार्च संपूर्णपणे निघून जाईल। आणि थोडंसं फ्रीज मधलं थंड पाणी घेऊन मी त्यामध्ये बटाटे ठेवले आहेत। एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण बटाटे थंड पाण्यात ठेवून घेऊ। पाण्याला आता आपल्या छान उकळी आलेली आहे। तरी आपण सर्व फ्राईज आता बॉईल करून घेऊ। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला बॉईल करून घ्यायचं आहे। जास्त पण बॉईल करायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिट फक्त आपण याला उकळून घेणार आहोत। 2 मिनिट झाले आहेत, तरी आता आपण आपले फ्राईज काढून घेऊ। अशा प्रकारे मी सगळे फ्राईज काढून घेतले आहेत। तरी आपण याला एका कॉटनच्या फडक्यावर पसरून घेऊ, जेणेकरून जास्तीचं पाणी निघून जाईल। अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटांसाठी सर्व फ्राईज आपण सुकवून घेतले आहेत। सर्व फ्राईज आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेतले आहेत। तरी त्यावर आपण थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरू। तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। तरी आता आपले सर्व फ्राईज आपण फ्राय करून घेणार आहोत। हाय फ्लेमवरच आपण हे फ्राईज फ्राय करायचे आहेत, जेणेकरून आतून मऊ पडणार नाहीत। अशा प्रकारे फ्राईज आपली पहिली बॅच तळून रेडी आहे। आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल, मस्त क्रंची आणि क्रिस्पी असे झाले आहेत। अशा प्रकारे मस्त क्रिस्पी आणि क्रंची फ्राईज आपले रेडी आहेत। तर हे आपण सगळे फ्राईज काढून घेऊ। हे बघा, आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल किती क्रंची झालेत।
अशा प्रकारे सर्व फ्राईज आपले रेडी आज झाले आहेत. तरी यावर गरम असतानाच आपण थोडंसं मीठ भुरभुरून घेऊ.